पेण खोपोली महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावर मोठा व धोकादायक खड्डा पडलेला होता। रिक्षा चालकाने तो टाळण्याचा प्रयत्न करत वाहन बाजूला घेतले, मात्र त्या ठिकाणी कोणताही संरक्षक कठडा नसल्याने रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली। या अपघातात एकनाथ किसन किंजावडे वय 53 राहणार कामार्ली तालुका पेण यांचा जागीच मृत्यू झाला तर भूषण पाटील राहणार कराडे पोस्ट रसायनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।